आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मक ऊर्जा निघून जावी यासाठी आपण काय करायला हवं याविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर पहा, जर आपल्या घरात नकारात्मक शक्ती असेल, निगेटिव्हिटी असेल, ती आपल्या वास्तूमध्ये असेल किंवा आपल्या जीवनात असेल तर त्याचा खूप प्रचंड परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. म्हणूनच आपल्या घरातील नकारात्मक शक्ती निघून जावी त्यासाठी आपण काय करायला हवं याविषयी आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी धनश्री. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर पहा, आपल्या वास्तूतील नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या घराच्या बाहेर उंबरठ्याच्या जवळ जी काही चप्पल वगैरे काढत असतो, तर ते चप्पलांचा जो ढीग असेल तर तो चुकूनही तशा पद्धतीने ठेवू नका. बऱ्याच वेळेला अगदी रांगेत आपण चप्पल ठेवलेल्या असतात आणि त्यासुद्धा आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर. तर अशा पद्धतीने ठेवू नका. जरा अंतर ठेवून मग तुम्ही चप्पल ठेवू शकतात. शक्य झाल्यास चप्पलसाठी जो काही बॉक्स असेल, मग तो कुठल्याही पद्धतीचा असेल तर त्यात ठेवण्याचा प्रयत्न करा. नसेल शक्य तर उंबरठ्यापासून थोड्या अंतरावर ठेवा, की ज्यामुळे अगदी बाहेरून कोणी येत असेल किंवा आपण जेव्हा बाहेर जातो त्यावेळेला सर्वप्रथम आपलं लक्ष त्या चप्पलवर जाणार नाही. त्यामुळे निगेटिव्हिटी वाढत असते आणि जर चप्पलचा ढीग आपल्या उंबरठ्याजवळ असेल तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येत असते. म्हणूनच अशा पद्धतीने, आणि हे चुकीचं आणि अशुभ सुद्धा मानलं जातं, म्हणून अशा पद्धतीने ठेवू नका. त्यानंतरचं महत्त्वाचं की नेहमी आपल्या घराचा उंबरठा हा स्वच्छ असायला हवा. उंबरठ्याची पूजा जरूर करावी. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करावं. हळद गोमूत्र एकत्र करून त्यात तुम्ही गुलाबजल टाकू शकतात. मुख्य दरवाजा हा सुशोभित असावा. उंबरठ्याची पूजा करावी. अगदी दररोज कमीत कमी संध्याकाळी तरी उंबरठ्यावर दीप प्रज्वलित करावा. त्यामुळे एक चांगलं आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. लक्ष्मी प्राप्तीच्याही संधी त्यामुळे उपलब्ध होत असतात. अगदी सकाळी नसेल शक्य पण संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा उंबरठ्याजवळ जरूर लावावा. आपला उंबरठा स्वच्छ असावा. उंबरठ्याची हळदी कुंकू लावून पूजा करावी. त्यानंतर महत्त्वाचं की आपल्या उंबरठ्यावर दररोज संध्याकाळी आपण कापूर, 2 लवंग आणि थोडं जे काही साजूक तूप असेल, 1-2 थेंब साजूक तुपाचे टाकून ते आपल्या उंबरठ्यावर दररोज प्रज्वलित करावं. एखाद्या लहानशा तुम्ही जे काही तुमच्याकडे असेल, दिवा असेल किंवा जे असेल, त्याच्यात कापूर, लवंग आणि तुपाचे 2 थेंब टाकून ते उंबरठ्यावर प्रज्वलित करा. ते ओवाळावं. त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी येण्यास मदत होते. त्याचबरोबर निगेटिव्हिटी सुद्धा निघून जाते. वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करत नाही. म्हणून मुख्य दरवाजा, उंबरठा हा खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतरचं महत्त्वाचं की आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता असावी. टापटीपणा असेल घरात तर आपलं मन सुद्धा त्यामुळे प्रसन्न राहण्यास मदत होते आणि आपल्या मनात सकारात्मक विचार येत असतात. आपलं घर स्वच्छ असेल, आरोग्याच्या दृष्टीनेही ते चांगलंच आहे. त्यानंतर की आपल्या घरातील वातावरण अगदी छान आणि प्रसन्न राहतं. म्हणून आपलं घर स्वच्छ आणि टापटीप असणं खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर की घरात दररोज देवपूजा करावी. घंटानाद करावा किंवा शंख असेल तर शंख जरूर आपण तो शंख वाजवावा. शंखाचा ध्वनी आपल्या वास्तूमध्ये जेव्हा ते जी आवाज असतो किंवा जी कंपनं असतात त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जेचा निर्माण होण्यास मदत होते. निगेटिव्हिटी असेल तर ती निघून जाते. आणि शंख नसेल तर जर घंटी असेल तर जेव्हा आपण संध्याकाळी आपल्या घरी आरती वगैरे करतो, त्यानंतर कर्पूर आरती करतात, तर कर्पूर आरती संपूर्ण घरात, कर्पूर आरती किंवा धूप असेल तर ते आपल्या संपूर्ण घरात ते फिरवावं आणि त्यावेळेला घंटानाद जरूर करावा. कुठल्याही मंत्राचा उच्चार मोठ्याने करावा. त्यामुळे सुद्धा आपल्या घरातील निगेटिव्हिटी निघून जाते. त्यानंतर महत्त्वाचं की जे कुठलं तुम्ही स्तोत्र पठण करत असतील तर ते अगदी मनातल्या मनात कधीही ती सेवा उपासना जी काही करत असतील, कुठलं स्तोत्र असेल, पारायण असेल तर ते मोठ्याने बोलावं. कमीत कमी आपल्याला ऐकायला येईल अशा आवाजात बोला. आणि जर त्यापेक्षा अजून तुम्ही मोठ्याने बोलू शकत असतील तर अतिउत्तम. ते जे मंत्र उच्चार असतात त्यामुळे सुद्धा आपल्या घरात सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते. म्हणून वास्तुदोष असेल तर तो सुद्धा निघून जाण्यास मदत होते. त्यानंतर महत्त्वाचं की आपल्या घरामध्ये आपण स्तोत्र पठण करतो ते तर मोठ्याने बोलायलाच हवं, पण त्यानंतर की आपल्या घरात मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही
यूट्यूबला किंवा मग जे छोटं मंत्र जे मशीन असतं की त्यावर कंटिन्यू मंत्र सुरू असतो, अशा पद्धतीने तुम्हाला जो मंत्र आवडत असेल त्या मंत्राचा आपल्या घरात अगदी नित्य नियमाने ते मशीन सुरू ठेवावं, की त्यामुळे ते मंत्र आपल्या कानावरही पडत असतात आणि घरात सुद्धा त्या मंत्रांचा उच्चार, तो ध्वनी ऐकू येत असतो. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. त्यानंतर महत्त्वाचं की जे काही जेव्हा तुम्ही लादी पुसत असतील, दररोज असेल तर अतिउत्तम. आपल्या घरात जेव्हा आपण लादी पुसत असतो तर त्यावेळेला त्या लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये जे जाड मीठ असतं ते टाकावं. त्यानंतर गोमूत्र जरूर टाकावं. शक्य झाल्यास त्या पाण्यात तुम्ही लिंबूचे 1-2 थेंब टाकले तरीही चालू शकतं. दालचिनी असते, दालचिनीचं जे पावडर असतं ते सुद्धा अगदी चिमूटभर टाकलं तर अतिउत्तम. आणि हे सर्व नसेल आणि जर हळद टाकली थोडी चिमूटभर तरीही खूप चांगले त्याचे अनुभव तुम्हाला मिळतील. आणि जर हे शक्य नसेल तर कमीत कमी जाड नमक आणि गोमूत्र तरी जे काही लादी पुसतो आपण त्या पाण्यात जरूर टाकायला हवी. त्यामुळे घरातील निगेटिव्हिटी निघून जाते, वास्तुदोष असेल तो निघून जातो. त्यानंतर महत्त्वाचं की आपलं घर तर स्वच्छ राहतंच, पण घरात आनंदाचं वातावरण निर्मिती होण्यास मदत होते. त्याचबरोबर जर आपल्या घरात एकदम पॉझिटिव्ह वाईब्स असतील तर आपले विचारसुद्धा खूप चांगले असतात आणि त्याबरोबरच आपल्याला जे काही आपण जे काही कष्ट मेहनत करत असतो, जे काही स्ट्रगल जीवनात करत असतो त्याच्यात सुद्धा आपण यशस्वी होत असतो. म्हणजेच काय की घरातील ज्या काही लहान सहान अडीअडचणी प्रत्येकाच्या जीवनात संकट, दुःख येतच असतात, तर ते सुद्धा कमी होण्यास मदत होते, त्यांची तीव्रता कमी होते आणि त्या संकटांमधून मार्ग निघत असतात. म्हणूनच आपलं घर हे सकारात्मक असणं खूप महत्त्वाचं आहे. घरातील ऊर्जा जर सकारात्मक असेल तर आपल्या मनातील विचार सुद्धा नक्कीच सकारात्मक राहण्यास मदत होते. त्यामुळे घरात वादविवाद होत नाही, जास्त भांडण तंटे होत नाही, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं की किचनमध्ये औषधं चुकूनही ठेवायला नको. ज्या काही तुमच्या मेडिसिन असतील जर अगदी दररोज घ्याव्या लागत असतील तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित अगदी कुठेही ठेवू नये, उघड्यावर तर चुकूनही ठेवू नये. मग ते बेडरूममध्ये असेल, हॉलमध्ये असेल किंवा कुठे असेल, पण जे काही एखादा डबा असेल त्याच्यात तुम्ही ते बंद करून ठेवावं. त्यानंतर की किचनमध्ये चुकूनही आपण मेडिसिन ठेवायला नको. की आपल्या घरामध्ये नेहमी गोमूत्र जरूर शिंपडावं. त्याचबरोबर जर गंगाजल असेल तर अधूनमधून गंगाजल सुद्धा शिंपडणं खूप जास्त पवित्र मानलं जातं आणि शुभ सुद्धा असतं. तर पहा, जेव्हा आपण घरात गोमूत्र शिंपडतो, जर समजा कोणी काही केलेलं असेल तर ते सुद्धा निघून जातं. त्यानंतर महत्त्वाचं की गोमूत्र घरात शिंपडल्याने आपल्याला नकारात्मक ऊर्जा तर कमी होतेच होते, पण घर स्वच्छ पवित्र होतं आणि घरामध्ये जर समजा जे काही नजर दोष झालेला असेल किंवा वास्तुदोष असेल तो सुद्धा निघून जाण्यास मदत होते. म्हणून घरात गोमूत्र जरूर शिंपडावं. गंगाजल सुद्धा शिंपडणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्या घरातील टॉयलेट असेल, बाथरूम असेल तर ते नेहमी स्वच्छ असावं. त्यानंतर की टॉयलेट आणि बाथरूमचा दरवाजा हा कायमस्वरूपी आपण बंद ठेवायला हवा. अगदी कारण नसताना उगाचच टॉयलेट आणि बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवू नये. त्यामुळे जी नकारात्मकता असते तर ती टॉयलेट बाथरूममध्ये प्रचंड प्रमाणात असते आणि ती आपल्या घरात प्रवेश करत असते. आणि म्हणूनच जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असतील तर टॉयलेट आणि बाथरूमचा दरवाजा सदैव बंद असणं खूप जास्त गरजेचं असतं. टॉयलेट आणि बाथरूममध्ये नेहमी एका बाउलमध्ये, काचेचा बाउल असेल किंवा ट्रान्सपरंट असं कुठलंही भांडं असेल तर त्यामध्ये जाड जे खडा मीठ असतं ते भरून जरूर ठेवावं. त्यावर तुम्ही तुरटी सुद्धा ठेवू शकतात, 2 लवंग ठेवावे आणि हे नसेल शक्य तर फक्त जाड नमक असतं, जाड मीठ असतं, खडा मीठ असतं, तर ते भरून एका बाउलमध्ये टॉयलेट आणि बाथरूममध्ये जरूर ठेवावं. त्यामुळे सुद्धा नकारात्मक एनर्जी असते तर ती निघून जाते आणि टॉयलेट बाथरूम नेहमी स्वच्छ असणं महत्त्वाचं असतं. टॉयलेट आणि बाथरूमचे दरवाजे जेव्हा आपल्याला गरज नसते त्यावेळेला ते नेहमीच बंद असणं खूप जास्त गरजेचं असतं. टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा जे काही राहू असतो तो जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह असतो. म्हणूनच आपण आपल्या जे काही टॉयलेट बाथरूमचे दरवाजे आहेत ते नेहमी बंद ठेवावे.
स्वच्छतेच्या दृष्टीने सुद्धा टॉयलेट बाथरूम बंद ठेवणं खूप गरजेचं असतं आणि स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं असतं. म्हणजेच आरोग्याच्या दृष्टीने त्याचबरोबर इतर गोष्टींसाठी सुद्धा हा खूप जास्त महत्त्वाचा नियम आहे. त्यानंतर महत्त्वाचं की जेव्हा आपण आपल्या घरामध्ये इतर कुठल्याही विषयावर बोलत असतो तर शक्यतोवर आपल्या वास्तूमध्ये आपण सकारात्मक बोलावं, चांगलं बोलावं आणि जे काही आपण बोलत असतो कारण त्यामुळे आपली वास्तू तथास्तु बोलत असते. म्हणून आपण वास्तूला हे माहीत नसतं की जे आपण बोलतोय ते चांगलं आहे की वाईट आहे, फक्त वास्तू आपल्याला तथास्तु बोलत असते. म्हणूनच आपल्या घरामध्ये नेहमी चांगलं बोलावं आणि सकारात्मक बोलावं की जरी आपल्याला माहिती असेल एखादी गोष्ट अशी घडू शकते किंवा काय असेल, पण आपण ते पॉझिटिव्ह बोलावं. बऱ्याचदा आपल्या बोलण्यावर खूप गोष्टी अवलंबून असतात, म्हणून आपण चांगलं बोलावं आणि सकारात्मक बोलावं. म्हणून जर एखादी गोष्ट जरा वाईट जरी घडणार असेल, पण आपल्या बोलण्यामुळे आणि आपल्या पॉझिटिव्ह विचारांमुळे ती वाईट घडणारी गोष्ट सुद्धा चांगली घडू शकते किंवा ती जेवढी वाईट घडणार असते त्यापेक्षा त्याची तीव्रता म्हणजे ती तीव्रता कमी होते. म्हणूनच आपण आपल्या वास्तूमध्ये चांगलं बोलावं, सकारात्मक बोलावं आणि ज्या वेळेला आपण चांगलं बोलतो, सकारात्मक बोलतो तर आपली वास्तू आपल्याला तथास्तु म्हणत असते. म्हणून ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. त्यानंतर महत्त्वाचं की जेव्हा आपण आपल्या घरामध्ये संध्याकाळी धूपदीप करत असतो तर त्यावेळेला आपल्या घरात जी धुनी असते ती धुनी जरूर द्यावी. तर त्यासाठी जी गोवरी असते, गाईच्या शेणापासून जी बनवलेली गोवरी असते, तर त्यावर आपण लोबान असेल, कापूर असेल, गुगुळ असेल, नंतर जे काही पिवळी मोहरी असेल ती सुद्धा टाकावी, तुपाचं काही थेंब टाकावे. अशा पद्धतीने ती धुनी आपल्या घरात जरूर द्यावी. दररोज केलं तर अतिउत्तम, नसेल शक्य तर कमीत कमी शनिवारी, गुरुवारी जे काही ठराविक दिवस तुम्ही केलं तरीही चालू शकतं. पण जेव्हा ती धुनी आपण घरात देतो मग ते गुगुळ, कापूर, लवंग असतील, त्यात मोहरी असते, त्यानंतर लोबान असतं. ह्या अशा पद्धतीने आपण धुनी दिल्यामुळे आपल्या घरात खूप सकारात्मक ऊर्जा असते. सुगंध अगदी छान सुगंधित आपली वास्तू असतेच, पण त्यासोबतच घरातील वादविवाद जे काही कटकटी असतात त्या कमी होण्यास मदत होते आणि आपल्या वास्तूमध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही जी धुनी असते ही जरूर द्यायला हवी. हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून आपली वास्तू छान सुगंधित, स्वच्छ, नीटनेटकी, टापटीप ठेवावी आणि आपल्या वास्तूमध्ये आध्यात्मिक ज्या काही स्तोत्र असेल, मंत्र असेल तर त्यांचा उच्चार करणं ही खूप जास्त गरजेचं असतं. तर ही माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.